मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पहिला विषय विधिमंडळाच्या आत सुरू असलेली मराठा आरक्षणावरची चर्चा आणि बाहेर सुरू असलेल्या ओबीसी आयोगातील राजीनाम्यांची मालिका आणि त्याचे परिणाम. तर दुसरा विषय राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक दादा बाहेर पडल्यावर एक नवे दादा त्यांची जागा घेऊ पाहत आहेत का याची. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ज्या चर्चेची प्रतीक्षा होती ती चर्चा आज सुरू झाली. विषय मराठा आरक्षणाचा. खरं तर गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन सुरू असताना विधिमंडळात नक्की काय होते याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एकीकडे हे फक्त राजीनामे सत्र नाही तर या राजीनाम्यांमुळे एक आरोप सत्रही सुरू झालंय. अध्यक्ष निरगुडेंनी 4 दिवस आधीच राजीनामा दिला, पण एबीपी माझानं आज ते वृत्त उघडकीस आणलं. त्याआधी राजीनाम्याची सुरुवात सदस्य संजय सोनावणे यांनी केली. सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी 1 डिसेंबरला, 2 डिसेंबरला सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला होता. आता थेट अध्यक्ष आनंद निरगुडेंनीच राजीनामा दिलाय. राजीनामे आधीच चर्चेत होते कारण आयोगाच्या इतर सदस्यांनी राज्य सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळेच राजीनामा दिल्याचा आरोप आधीच केला होता. मात्र हे दिसतं तितकं सोपं नाही. यात बरंच राजकारण दडलंय जे आपण पुढे पाहणार आहोतच. त्याआधी हा आयोग एवढा महत्त्वाचा का हे समजून घेऊया. मागासवर्गीय आयोगाकडे मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि त्यांच्याच अहवालाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे. पण आता आयोगाच्या अध्यक्षांसह काही सदस्यांनी राजीनामा दिलाय. थोड्याच वेळापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना झाल्याची माहिती हाती आली आहे. अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं यासाठी कायदेशीर बाबी त्यांना समजवण्यासाठी सुनील शुक्रे सुद्धा गेले होते. या नियुक्तीमुळे मराठा आरक्षण अहवालाची प्रक्रिया जलद होईल अशी अपेक्षा करूया आणि याच विषयावर आपण सकाळी विचारलेला प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न नेमका काय होता तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अहवालाची जबाबदारी असणाऱ्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या राजीनाम्यानं मराठा आरक्षण लांबणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. राज्य मागास आयोगाच्या एका सदस्यानं तर सरकारचे 2 मंत्री सतत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. तसंच हा राज्य मागास आयोग नव्हे तर मराठा आयोग झालाय असा घरचा आहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचेच ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. आज नागपूरच्या विधान भवनात हजर झालेल्या उद्धव ठाकरेंशी चक्क कधी नव्हे ते भुजबळांचे एकमत झालेले दिसले. काय म्हणालेत दोघे ते बघूया. निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला. तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपून ठेवला. जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे. सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली
ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे. मला सुद्धा त्याच्याबद्दल मोठं ते गूढ वाटतंय आणि याच्या पाठीमागे नक्की काहीतरी तर कारण आहे, पण ही सगळी मंडळी जी आहेत ती स्पष्टपणे बोलत नाही आहे. ते फक्त 2 मंत्र्यांचा दबाव आला, सरकारचा दबाव आला, पण काय दबाव आला, कशासाठी दबाव आला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. परंतु हे काय आहे की कुठून तरी दबाव आल्याशिवाय हे 3-3, 4-4 लोक जे आहेत हे राजीनामा देणार नाही. कदाचित आता मराठा आयोगाबद्दल काही निर्णय घ्यायचे असतील. आता मागासवर्गीय आयोग मागासवर्गीय राहिला पाहिजे, तो मराठा आयोग होता कामा नये, एवढी काळजी सरकारने घ्यायलाच पाहिजे. जबरदस्तीनं नसलेले कागदपत्र बनवून घेणे, मागासवर्गीय आयोगावर दबाव आणून विशिष्ट पद्धतीने आणि दिशेनं कामकाज करवून घेणे हे भुजबळांचे आरोप होते. भुजबळ उघड बोलत नसले तरी रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे हे कोणी वेगळे समजावून सांगायची गरज नाही. या राजीनाम्यांमुळे मात्र छगन भुजबळांचा नैतिक विजय झाला असे म्हणावे लागेल. पण एकेकाळी मराठा आरक्षण देणारे पण तरीही मनोज जरांगेच्या निशाणावर सातत्यानं राहिलेले देवेंद्र फडणवीस काही काळापासून आरक्षण विषयात बोलत नसले तरी आजच्या राजीनाम्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं. खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं. आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही. आम्ही अभ्यासक घेतले, त्यांनी कार्यकर्ते घेतले होते. आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली. कारण त्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींनी त्या आयोगावर केली होती. पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही. माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही. फडणवीस जे म्हणत आहेत त्याचे फॅक्ट चेक आम्ही तुम्हाला आता एका स्पेशल रिपोर्टमधून दाखवणार आहोतच. मात्र त्याआधीच जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्याचं विश्लेषण बघा. आयोगाचा राजीनामा देणारे लक्ष्मण हाके हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते राहिलेत, तर किल्लारीकरांना शरद पवारांचे निकटवर्तीय मानतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही सदस्यांवर याआधीही पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झालाय. मग या आयोगाची नियुक्ती कधी झाली, कोणत्या सरकारनं आयोगातील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आणि मागासवर्गीय आयोगाची कामं नेमकी काय असतात, पाहूयात स्पेशल रिपोर्ट. आधी डॉक्टर संजीव सोनवणे, मग ॲडव्होकेट बालाजी किल्लारीकर, नंतर लक्ष्मण हाके आणि आता थेट अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे. ही यादी आहे राज्य मागासवर्गीय आयोगातून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची. खरं तर हे राजीनामा सत्र का सुरू झालं हे समजून घेतलं पाहिजे. मात्र त्याआधी मागास आयोगाची नक्की कामं काय आहेत ते पहा. जातींना मागास ठरवण्याचे निकष निश्चित करणे, निकषांच्या आधारे नवीन जातींचा मागास वर्गामध्ये समावेश करणे, मागास प्रवर्गातील जातींच्या तक्रारींचा न्यायनिवाडा करणे, राज्यातील मागास जातींचे अहवाल राज्य सरकारला देणे. आयोगाला मागास जातींसंदर्भात न्यायालयीन अधिकार असतात. सगळ्यात महत्त्वाचं, आयोगाचा अहवाल सरकारला बंधनकारक असतो. आणि अहवालासंदर्भातलं हेच कारण सध्याच्या राजीनाम्यांमध्ये असू शकतं. जेव्हा राज्यात मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घेतली आणि 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी आयोगाला पत्र लिहिलं. त्यात मराठा समाजाचा समावेश करण्यासाठीच्या अहवालाची मागणी केली आणि तिथंच पहिली ठिणगी पडली. अध्यक्षांसह आयोगातील बहुतांश सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या मागणीला विरोध होता. या सदस्यांच्या मते फक्त मराठा समाजाचेच नाही तर राज्यातील सर्वच मागास जातींचं सर्वेक्षण करण्यात यावं आणि त्यासाठीचे निकष एकच असावे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर मंत्र्यांच्या समन्वय समितीचीही स्थापना झाली. शिंदेंच्या मार्गदर्शनात मराठा आरक्षणाचं काम सुरू झालं असा संदेश गेला. मात्र छगन भुजबळांनी ओबीसींची बाजू मांडत एक प्रकारे शीतयुद्धाची सुरुवात केली.
मागास आयोगाचाही मराठा आयोग झालाय असा आरोप सुरू केला. तर तिकडे मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढतोय, सरकारचा दबाव आहे असा आरोप करत आयोगाच्या सदस्यांनी राजीनाम्याला सुरुवात केली. संपूर्ण समाजाचं आरक्षण झालं पाहिजे आणि त्याच्या आधारे तुलनात्मक अभ्यासाच्या आधारे मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली होती बैठकीत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मात्र त्याला थोडासा आक्षेप होता असं त्यांच्या बोलण्यातून आम्हाला कळलं. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं असं मत होतं की गोखले इन्स्टिट्यूट मार्फतच हे काम केलं जावं आणि ते संक्षिप्त स्वरूपात व्हावं, व्यापक स्वरूपात होऊ नये, म्हणजे लवकर करता येईल असं त्यांचं मत असावं. पण याच्या मागे काय राजकारण होतं हे आम्ही सांगू नाही शकत. शासन तुम्ही लिमिटेड स्कोपमध्ये काम करा, कमी कालावधीमध्ये काम करा. काय करतायत आता सध्या, आज काय झालं, क्वेश्चनर बनला का, निकष बनले का, म्हणजे असं मी कुठल्या मंत्र्याचं अथवा कुठल्या माणसाचं नाव घेणार नाही, परंतु शासनाचा आयोगाच्या कामकाजासंदर्भात इंटरफेरन्स होता की जो आम्हाला आमच्या आयोगातल्या सदस्यांमध्ये आणि अध्यक्षांबरोबर आमच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये आम्ही त्या व्यक्त केलेल्या होत्या. अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या वेळोवेळच्या त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की आपल्या या स्वायत्ततेवरती हा इंटरफेरन्स आहे. खरं तर मविया सरकारनं फेब्रुवारी 2021ला सध्याच्या आयोगाची नियुक्ती केली होती. त्यानंतर जून 2021 मध्ये 10 सदस्यांसह आयोग पूर्ण झाला. मंदार गुंजारीसह टीम 0 आवर, ABP माझा. फडणवीसांनी आयोगाच्या राजीनाम्यांचं महाविकास आघाडीशी कनेक्शन उघड झाल्याचं सांगितलं, तर काही तासांमध्येच नव्या नियुक्त्याही केल्या. तिकडे खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. राज्य मागास आयोगाचे अध्यक्षांनी 4 डिसेंबरलाच राजीनामा दिला. शिवाय राज्य शासनाकडून 9 डिसेंबरला मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव यांना राजीनामा स्वीकृत झाला असल्याचे कळवलं. यापूर्वी आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. शासनाने ही माहिती विधिमंडळात योग्य वेळी देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी ती दडवून ठेवली, हे धक्कादायक आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर आरोप केला. सुप्रिया सुळेंनी जो आरोप केला तो आरोप संजय राऊतांनीही केला की मागास आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजीनाम्याची माहिती सरकारनं लपवली आणि त्याला आधार आहे आनंद निरगुडे यांचं 4 डिसेंबरलाच दिलेलं पत्र. अर्थात त्यांनी त्या दिवशी राजीनामा सादर केला असेल, जो आज मान्य झाला असेल. आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अहवालाची जबाबदारी असणाऱ्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या राजीनाम्यानं मराठा आरक्षण लांबणार का? सोशल मीडियावर आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. यूट्यूबवरून वनिता केंगळे हे सरकार प्रशासनावर दबाव टाकत आहे. यूट्यूबवरून राहुल बामणे, चोरांनी राजीनामा दिला आहे. फेसबुकवरून भरत दिवंगुणे, कुणीही राजीनामा दिला तरी 24 डिसेंबरला शिंदे सरकारला आरक्षण द्यावे लागणार. फेसबुकवरून योगेश पाटील, हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे. इंस्टाग्रामवरून जयदीप देशमुख, आरक्षणाचा विषय लांबणीवर नेण्यासाठी ही सरकारची खेळी आहे. अर्थात या प्रतिक्रिया राजीनाम्यावरच्या प्रश्नावर होत्या, मात्र आता नव्या नियुक्त्या झाल्यात. खरं तर मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर अधिवेशनात आज संध्याकाळी चर्चा सुरू झाली. त्यावेळी सर्व पक्षीय आमदारांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र नेमकं त्यावेळी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेची सांगता सभा पार पडली. त्यानंतर ही यात्रा विधिमंडळाकडे निघाली. यात्रेला पोलिसांनी रोखलं, गोंधळ उडाला. जवळपास तासभर चाललेल्या राड्यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतलं. परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न केले.
त्या गडबडीत शरद पवार गटासह शिवसेने ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते मराठा आरक्षणावरील चर्चेला अनुपस्थित होते. अर्थात ही चर्चा पुढेही सुरू राहणार असल्यानं त्यापैकी किती आमदार चर्चेत सहभागी होतात त्याकडेही आपलं लक्ष असेल. आता वेळ झाली आपल्या गेस्ट सेंटरला जाण्याची. मागास आयोगातील राजीनामा सत्र आणि त्यावरून निर्माण झालेल्या सगळ्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेटके. प्रकाश अण्णा, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज बऱ्याच घडामोडी बघायला मिळाल्या. थेट अध्यक्षांचाच राजीनामा झाला आणि नवीन अध्यक्षही मिळाले. काय सांगाल? नाही, हे सगळं लोकशाहीमध्ये हे सर्व कुणालाच अपेक्षित नव्हतं. इतकं धक्कादायक असं सगळं ह्या आयोगाच्या बाबतीत घडतंय. आणि जरांगेंनी माझ्या मते एका सभेमध्ये त्यांनी याचा उल्लेखही केला होता की राज्य मागासवर्गीय आयोग आता बरखास्त होणार आहे म्हणून. आणि सगळं तसंच घडतंय. आणि हे जे राजीनामे सत्र हे कधी सुरू झाले, राजीनामे का सुरू झाले, तर ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून सरकारला आयोगाला कळवलं गेलं की तुम्हाला मराठा समाजाचा आता मागासलेपणाचा पुन्हा सर्वेक्षण करायचं आहे, त्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्याच्या आधी काहीच नव्हतं हे सगळं. म्हणजे एकंदरीत हे मराठा आरक्षणाचा जो सर्वेक्षण होणार आहे, जे आता जे सदस्य होते, पूर्वी सदस्य, ते सगळे मागासवर्गीय होते, ओबीसी समाजाचे होते, त्यांच्याकडून ह्या सर्वेक्षण होऊ नये अशा प्रकारचं एक कूटनीती जी आहे ती रचली गेली. आणि त्यातूनच हे सगळे राजीनामे झाले अशी संपूर्ण ओबीसी समाजाची भावना आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जे आहे ते आम्ही निषेध करतो. आणि कुठल्याही परिस्थितीत हा राज्य मागासवर्गीय आयोग आहे, ही स्वायत्त संस्था आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल दबाव जो आहे तो असता कामा नये. प्रकाशांना, मला एक आपण बोललात त्याच्यातली एक बाब मला समजली नाही की ही कूटनीती नक्की कोणाची होती? कोणाची कूटनीती? म्हणजे सरकारनं केलेली कूटनीती आहे, आयोगाच्या अंतर्गत झालेली कूटनीती आहे, की बाहेरून कोणाचा तरी प्रभाव होता? आता जरांगे सांगतायत की आता आयोग बरखास्त होणार आहे. पण म्हणजे आता हे कूटनीती कुठून सुरू झालेली आहे आणि कुठे थांबणार आहे काय, हे आता सर्वांना माहिती आहे. हा सरकारच्या मंत्र्याकडून दबाव येते असं उघडपणे सदस्यांनी सांगितलं. मंत्र्यांची नावं सुद्धा सांगितली. त्या चंद्रकांतदादा पाटील नावाचं नाव स्पष्टपणे घेतलं गेलं. आम्ही त्यांचा निषेधही केला गेला की अशा प्रकारे मंत्र्यांचा दबाव येऊन जर एखाद्या समाजाचं मागासलेपण तुम्ही ठरवणार असाल तर या महाराष्ट्रात या मागासवर्गीयांनी करायचं काय, कुणाकडे बघायचं आहे? ज्यांच्याकडे न्याय मागायचा त्यांच्याकडून जर असं वाभाडे निघणार असेल ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं, तर न्याय नक्की मागायचा कुणाला? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निषेध करतो. आणि ह्याचा जाब जो आहे तो आम्हाला सरकारला आम्हाला विचारावंच लागेल. आता रस्त्यावरची लढाई आम्ही लढूच आणि वेळ प्रसंगी आम्ही 24ची रणसंग्राम जो आहे निवडणुकीत त्यात आम्ही सरकारला 2 हात दाखवून देऊ. जे काय आता GR काढायचे असेल, ज्या नियुक्त्या करायच्या असतील, आता आम्हाला हे माहिती आहे की हे का राजीनामे घेतले गेले की त्या ठिकाणी त्यांना पाहिजे तो सदस्य जो आहे तो नियुक्त करायचा आणि त्यांच्याकडून ते मागायचे सिद्ध करून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला त्याचा हेतू असू शकत नाही. आणि म्हणून न्यायमूर्ती शुक्रेंची तडकाफडकी नियुक्ती करणं किंवा अध्यक्षांचा राजीनामा एवढी महत्वाची बाब लपवून ठेवणं, हे सगळं काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये? असं म्हणायला पाहिजे का प्रकाशांना की न्यायमूर्ती शुक्रेंच्या अपॉइंटमेंटला, नियुक्तीलाच आपला विरोध आहे, की त्यांच्या त्या नव्या नियुक्तीला विरोध आहे, की न्यायमूर्ती शुक्रे यांच्या कॅन्डिडेचरला आपला विरोध आहे? नाही, बघा असं आहे की न्यायमूर्ती निरगुडे जे आहेत ते एक ओबीसी समाजाचे होते. आता त्यांचा राजीनामा का घेतला असेल, का त्यांना कंपल्शन केलं असेल, आता ते सांगतात की वैयक्तिक कारण. आता काय असू शकतं वैयक्तिक कारण काय? आणि एकंदरीत हा सगळं प्रकरण जे आहे ते सगळं दबावतंत्र सगळं सुरू आहे. आणि म्हणून हे न्यायमूर्ती शुक्रे जे आहेत ते जरांगेच्या व्यासपीठावर गेले होते की तुम्हाला कसं आरक्षण मिळतंय, कसं आरक्षण मिळू शकतंय हे सांगायसाठी स्वतः हे शुक्रे त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही पाहिलं सगळं माध्यमांच्या माध्यमातून. आता तेच जर या आयोगाचे अध्यक्ष झाले तर आता वेगळा असा आता न्याय आम्हाला काय मिळणार याच्यामध्ये काय?
त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे, हे सगळं एक षडयंत्र आहे आणि ह्या सगळ्याचा आम्ही नक्कीच आम्ही त्याचा निषेध करू आणि ओबीसी समाज जो आहे ते रस्त्यावर उतरून याचा सगळ्याचा विरोध करेल. आज देवेंद्र फडणवीसांनी जे काही हाऊसमध्ये म्हटलं त्यात त्यांनी अजून एक बाब म्हटली की ज्या सदस्यांनी राजीनामे दिले ते कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते होते, ते अभ्यासक नव्हते आणि त्यामुळे आधीच्या सरकारनं त्यांना नियुक्त केलं होतं आणि त्यांनी राजीनामे दिले आहेत. हो, मग हे त्यांची नियुक्ती 2021 नियुक्ती आहे ही. इतके वर्ष हे गप बसतो ते काय. आता ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय आला त्याच वेळी ह्या सगळ्या निकष आणि ह्या बाबी आत्ताच कशा काय आल्या समोर, आधी का आल्या नाहीत. त्यामुळे हे सगळं काळेबरं सगळं आहे आणि हे ह्या महाराष्ट्र शासनाकडूनच हे झालेला हा सगळा प्रपंच आहे आणि हे सगळं आता उघड झालेलं आहे. आणि भुजबळ साहेब जे म्हणतात की आता हा आयोग जो आहे तो मागासवर्गीय आयोग न राहता हा आता मराठा आयोग झालेला आहे. आपलं भुजबळांशी या राजीनामा आणि आत्ताच्या नवीन नियुक्तीनंतर बोलणं झालंय का? काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं? तर भुजबळ साहेब दिवसभर सभागृहात असल्यामुळं आमची त्यांची चर्चा होऊ शकली नाही, पण आता रात्री त्यांच्याशी चर्चा होऊन जाईल आमची. आणि त्यानंतर आम्ही पुढचं जे काय आमची रणनीती जी आहे ह्याविषयी काय असेल ते आम्ही ठरवू. नक्कीच प्रकाशांना आपण आलात एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आमच्याशी बातचीत केली. आपले खूप खूप धन्यवाद. पुढे सुद्धा तुमच्याशी चर्चा होत राहणार आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे आम्हाला सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आज सकाळी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला तर अगदी काही मिनिटांपूर्वी नव्या अध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र याआधीच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अहवालाची जबाबदारी असणाऱ्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या राजीनाम्यानं मराठा आरक्षण लांबणार का? युट्यूबवर एकूण 10,000 मतं. 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 76% होय म्हटलंय, 24% नाही. एक्सवर 83% होय म्हटलंय, 17% नाही. फेसबुकवर 53% होय म्हटलंय, 47% नाही म्हटलंय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षांसह सदस्यांचा जो राजीनामा आहे त्यामुळे मागासवर्गीय आयोगाचा जो अहवालाची जबाबदारी आहे ते लांबणीवर पडू शकतं. नवीन अध्यक्ष जरी मिळाले असले तरी कुठेतरी नवीन अध्यक्षांना सुद्धा चार्ज घ्यावा लागेल. नवीन अध्यक्षांना सुद्धा आत्तापर्यंत झालेलं सगळं कामकाज बघावं लागेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ते कामाला सुरुवात करू शकतील. नवीन सदस्य राहतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचा जो कौल आहे तो लक्षात घेता लांबणीवर मराठा आरक्षणाचा अहवाल पडू शकतो हे म्हणणं आहे. देशातील दुर्बल वंचित घटकांचं शोषण होऊ नये, त्यांच्यावर सामाजिक अन्याय होऊ नये याची आणि त्यांच्या हिताचं रक्षण होईल याची तरतूद घटनेत केली आहे. ते काम पार पाडण्यासाठी राज्य मागास आयोग मदत करत असतो. 1992 मधील बहुचर्चित इंदिरा साहनी खटल्यानंतर राज्यात या आयोगाची स्थापना करण्यात आली. एखाद्या जाती समूहाचा मागास वर्गामध्ये नव्यानं समावेश करायचा असेल किंवा समाविष्ट असलेली जात वगळायची असेल, पूर्ण अभ्यास सर्वेक्षण करून तशी शिफारस आयोग करत असतो. हे अतिशय किचकट आणि वेळखाऊ काम आहे आणि त्याचा अनुभव आपण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सध्या घेत आहोत. T20चा फास्ट फूड, इन्स्टंट फूडचा जमाना आहे. त्यामुळे जे हवं आहे ते आज आत्ता ताबडतोब हवं आणि असा आग्रह धरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात या वृत्तीला स्वार्थी राजकारणाची जोड मिळाली की संयम, सामंजस्य, डोळसपणा मागे पडत जातो. आपल्या कृतीमुळे दुसऱ्या कुणाचं, एखाद्या समाजाचं, राज्याचं, देशाचं काही नुकसान होऊ शकतं हा समंजसपणा सुद्धा मागे पडत जातो.
इन्स्टंट फूडचं तत्व व्यवहारात सगळीकडे लागू करणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्यातही विषय आरक्षणासारखा नाजूक असेल, कोट्यावधींशी संबंधित असेल, 40 वर्ष भिजत पडलेला असेल, कायदा सुव्यवस्थेशी संबंधित असेल, तर यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या प्रत्येकाची आणि त्यातही सरकारवरची जबाबदारी जास्त वाढते. आयोगावर दबाव टाकून आपले राजकारण जर कोणी साध्य करत असेल तर तेही अयोग्य. आणि आयोगातील सदस्य हे आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका विसरून आपल्या जुन्या पक्षाचे हितसंबंध जोपासत असतील तर तेही दुर्दैवच. आज सरकारनं आयोगात तातडीनं नव्या अध्यक्षांसह 3 सदस्यांची नियुक्ती केली आहे. जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय नक्की क्युरेटिव्ह पिटिशन ऐकणार का यासाठी आपण थांबलो असताना नव्या आयोगाच्या कामकाजाकडे लक्ष असेल. 0 आवरमध्ये एक छोटा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर रोहित पवारांच्या यात्रेत हाय व्होल्टेज ड्रामा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.